तर नाही सांगितलीस, तर त्याच प्रश्नांची उत्तरं घ्यायला मी देवीकडे चाललो. मी ज्यांच्यापासून इतका वेळ पळते तेच नेमके माझ्या समोर कसे आले? भावनाताई, काय ग? काय झालं? बाई बरं झालं तू भेटली. तू गेल्यावर माझ्या ध्यानात आलं का इकडे तुला उलट कमी माणसं ओळखतील, इकडे कोण नाही ओळखायचं, पण बाहेर अशी एकल्यानं चालत जाशील रस्त्यावर तर सासवडमध्ये तर किती लोक ओळखतात. भावनाताई नको बाई, तू कुठे जाऊ नको, इथंच थांब. हा, टोपली दे माझ्याकडं. थांब, आलीस मी. जर पाणी पी बरं. सावकाश. बरं वाटते? हे बघ, तुला जरा बरं वाटलं का मग तिकडे येते. जेवणाची व्यवस्था केली आहे ना, तिकडे ये. तिकडे पण सजावटीचं काम करायचंय मला, तिकडे जायला पाहिजे. थोडं बस आणि मग ये 5 मिनिटांनी तिकडे. हा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमोस्तुते. का का वागलीस असं माझ्याशी तू? मला तर असं वाटायला लागलं की मी जेलमध्ये होतो ना, तेच बरं होतं. निदान भावना भेटायला तरी यायची तिथे मला. जेलमधून सुटका करून असं काय स्वातंत्र्य दिलंयस तू मला? ज्यात आनंदाचा एक क्षणही नाही. अस्वस्थता, नुसती अस्वस्थता. तूच भावनाला माझ्या आयुष्यात आणलंस ना, मला तिच्या प्रेमात वेडं केलंस. इतकं वेडं केलंस की तिच्याशिवाय आयुष्यात एक क्षणही जगू शकत नाही मी. ती माझ्या प्रेमात पडली. आमच्या संसाराला नुकती सुरुवात झालीच होती तर तरी ताटा तू कशाला आणलीस आमच्यात? असं कसं वागू शकतेस तू? तुला तरी बरोबर वाटतंय? तिला तरी जमत असेल का माझ्याशिवाय राहणं? यासाठी केलं होतं का आपण लग्न? साठी प्रेमात पडलोय का? आरती वहिनी म्हणते ते अगदी बरोबर आहे. मी सिद्धिराजना विश्वासात घेऊन घरच्यांनी काय केलं ना ते सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं. नाही सिद्धिराज, क्षणभरासाठी मला वाटलं की मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकावं, पण नाही. तुमच्या घरच्यांची पोच फार पुढपर्यंत आहे. त्यांना जर का कळलं ना की मी अट मोडलीये तर ना ते आपल्याला सुखात जगून देतील ना माझ्या घरच्यांना. तुमच्या सुटकेची आत्ता मी जी किंमत मोजली आहे ना
त्यापेक्षा जास्त किंमत मी आता नाही मोजू शकत. मी आता अजून तुम्हाला दुःखात नाही पाहू शकत. सिद्धिराज फक्त नमस्कार करून गेले. प्रदक्षिणा घालायची राहिली त्यांची. देवाच्या दारी आल्यावर प्रदक्षिणा न घालता कधीही जायचं नसतं सिद्धिराज. प्रदक्षिणा घालावी, देवाच्या दारी 2 मिनिटं बसावं आणि मगच निघावं. तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू, सारा संसार तू, नाद झंकार तू, सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. तुझ्या प्राईम भक्ताची ऑर्डर आहे, प्रदक्षिणा तर घालायलाच लागेल. आई जगदंबे, आई जगदंबे. माझ्याशिवाय सिद्धिराज आनंदी राहू शकत नाही ते मला खूप चांगलं माहिती आहे. पण तरी सुद्धा शक्य तितका आनंद आणि सुख त्यांच्या पदरी घालत राहा. भावना आता काय करत असेल, कुठे असेल मला नाही माहिती, कशी असेल तेही मला माहित नाही. पण ती जिथे कुठे असेल तिला हेच सांग की ज्या क्षणी तिचं मन बदलेल त्या क्षणी तिच्यासाठी या संपूर्ण जगाच्या विरोधात जायला तिचा नवरा, तिचा सिद्धिराज एका पायावर तयार आहे. नारायणी नमोस्तुते. सिद्धिराज तर गेले होते ना, परत कसे आले? तुम